त्या स्टेटमेंटमध्ये तिने जे काही ॲलिगेशन आरोप लावलेले आहेत त्या अनुषंगाने अधिक तपास आणि पुरावा गोळा करणे चालू आहे. जशी पुरावे मिळतील त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार. पीडितेचा नक्की काय आरोप आहे? यामध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचं तिनं सांगत आहे. तिच्यासोबत शारीरिक संबंध झाल्याचं पण ती सांगते जबरदस्तीने. त्या अनुषंगाने पुढील तपास आता तपासी अधिकारी करत आहेत. किती आरोपींवरती पोस्को अंतर्गत आता गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी पीडितेने एकूण 3 नावं नवीन स्टेटमेंटमध्ये दिलेले आहेत. त्या अनुषंगाने एक जो प्राईम अक्युज्ड यापूर्वीचाच आहे त्याच्यावरच पॉक्सो अंतर्गत सेक्शन्सची वाढ होणार आहे. इतर दोघांचा त्यामध्ये काय रोल आहे ते तपासाअंती निष्पन्न होणार आहे. किती दिवसापूर्वी हा पीडितेचा जबाब पोलिसांकडे नोंदवला गेला? 2 दिवसापूर्वी हा जबाब नोंदवलेला आहे आपण. धन्यवाद. या प्रकरणात कोणाला अटक केलेली आहे का? नाही, पुढे काय? कारण पोस्को अंतर्गत कलम दाखल झालेला. फक्त स्टेटमेंटवरून यावर कारवाई करता येत नाही. आपल्याला तपास करावा लागेल. यामध्ये काही आरोप जे केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने पुराव्याची पडताळणी होईल. कारण वेळोवेळी वेगवेगळे स्टेटमेंट समोर आलेले आहेत. माननीय न्यायालयासमोर दिलेलं स्टेटमेंट वेगळं आहे आणि आता दिलेलं स्टेटमेंट वेगळं आहे. स्टेटमेंटमधली विभिन्नता जी आहे त्या अनुषंगाने पुरावे जे काही तांत्रिक पुरावे असतील, आणखी काही पुरावे असतील ते समोर जसे येतील त्या अनुषंगाने आपण आरोपीवर याच्यामध्ये कारवाई करणार. पीडितेने कोणत्या दबावातून असं स्टेटमेंट दिले असं वाटतं वगैरे पोलीस त्या अँगलने पण तपास करणार आहेत? त्या अनुषंगाने पण तपास होईल. धन्यवाद.